Hello beautiful people out there, welcome back to my channel. If you are new to this channel, hi, I'm Saloni. ॲक्च्युली आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझा विजन बोर्ड क्रिएट करताना दाखवणार आहे आणि आय थॉट की मी तुमच्यासोबत शेअर करू. विजन बोर्ड ह्या आधी मी कधीच नाही बनवलेला, हा माझा फर्स्ट टाईम असणार आहे. असं नव्हतं की विजन नाही आहे गाईज, विजन होतं, बट आपण फिजिकली त्याला रिप्रेझेंट आज करणार आहे. सो पूर्ण व्हिडिओ हा ह्याच बाबतीत असणार आहे. सो लेट्स गेट गोईंग. हा तसं तर फक्त टेकवर नाही असणार आहे, बट की माझे जे करिअर गोल्स आहेत, मोटिवेशन्स आहेत, ते मला माझ्या स्पेसमध्ये ॲड करायचं होतं. सो की दॅट्स वाय आय एम जस्ट शेअरिंग इट विथ यू. सो लेट्स गेट गोईंग. तसं तर विजन बोर्ड काही नाही, फक्त जे तुमचं जो करिअर गोल आहे त्याचे छोटे छोटे पिक्चर्स किंवा तुम्हाला काय अचीव करायचं आहे ते सगळं तुम्हाला फक्त एका पिक्चर्स थ्रू किंवा सेंटेन्सेस अफर्मेशन्स थ्रू एका छोट्याशा बोर्डवर तुम्हाला ते फक्त स्टिक करायचं आहे. आणि मी हे DIYमधनं घेतलं. मला खूप आवडलं हे स्टँड जे मी हे स्टिक करण्यासाठी यूज करणार आहे. माझे जे फोटोज होते ते मी ऑलरेडी प्रिंट करून आणलेले आहेत. सो लेट्स जस्ट कट इट. आय नो गाईज, मी थोडी नाही भरपूर लेट आहे विजन बोर्ड बनवण्यामध्ये, बट इट्स बेटर लेट दॅन नेवर. सो हिअर आय एम. ॲज मी खरं सांगू तर DIY ही सगळ्यात बेस्ट प्लेस आहे. तिकडे एवढ्या क्यूट गोष्टी मिळतात ना. ॲक्च्युली आय गॉट दिस पेंटिंग, कॅनवा पेंटिंग. दिस इज सो ब्युटिफुल. मी असं विचार करत आहे, 3 सेटमध्ये भेटला मला हा. एका ह्याच्यामध्ये 3 पेंटिंग्स होत्या. मी असं विचार करते की मी ह्या वॉलला ते लावू आणि माझं विजन बोर्ड तिकडे. असा विचार चालू आहे. लेट्स सी व्हॉट हॅपन्स. ह्याच्यामध्ये फक्त एवढंच असते की तुमचे जे विजन्स आहेत किंवा फक्त विजनच नाही की तुमचं सेल्फ केअर, त्याच्यानंतर हॅपीनेस, पीस, कामनेस, ह्या पण गोष्टी ह्यामध्ये इन्क्लूड करतात. आणि सगळ्यात जास्त ज्यावर मी बिलीव्ह करते गाईस ते आहे नजर. त्यासाठी छोटासा नजरकाठी असं एक आहे. सो गाईज, मी ऑलरेडी माझा विजन बोर्ड क्रिएट केला होता, पण मी फिजिकली नव्हता क्रिएट केला होता. बट आय हॅव माय विजन बोर्ड. आता माझ्या स्पेसमध्ये पण पाहिजे होता जिथे मी रोज काम करते. फायनली इट इज रेडी. सो थोडंसं एक्सप्लेन करते गाईज. इकडे मी माझं पूर्ण सेल्फ केअर ठेवलेलं आहे. सेल्फ केअर म्हणजे फक्त मी त्याच्या पॅम्परिंग आणि स्किन केअर फक्त नाही, पण मला माझं थोडंसं रुटीन सेट करायचं आहे ज्याच्यामध्ये हेल्दी डाएट. जसं मी एक्सरसाइज करते पण मला ते अजून कन्सिस्टंट ठेवायचं आहे. सो ते नेक्स्ट हा खूप इम्पॉर्टंट आहे गाईज, दॅट इज फायनान्शियल इंडिपेंडन्स. ह्यामध्ये असं इंडिपेंडंट की मी स्वतःच्या चॉईस मी स्वतः करायला पाहिजे, प्लस मी स्वतःला सपोर्ट करायला पाहिजे आणि मी कोणावर डिपेंड नाही राहायला पाहिजे. माझ्या स्किल्स थ्रू अजून ग्रो करा, माझी इन्कम ग्रो करा, अजून नवीन स्किल्स शिका. ह्या थ्रू मी थोडंसं इंडिपेंडंट व्हायचा ट्राय करेन. सो हिअर इट इज. नेक्स्ट इज माय कॉन्टेंट क्रिएशनवाला पार्ट. त्याच्यासाठी मी ॲड केलेले आहेत की आय वॉन्ट टू वर्क विथ सम ब्रँड्स अँड रिसिविंग PR packages and want to create aesthetic and creative videos for them, so I can grow there also. So here it is. And next is traveling. जसं की मी सांगितलं होतं की मी खूप वर्ष पश्चिम महाराष्ट्रात होते, तर मी तो एरिया पूर्ण पाहिला आहे, बट मला खूप अजून एक्सप्लोअर करायचे आहेत इंडियामध्येच. बाहेर पण जायचं आहे, पण पहिले इंडिया मला एक्सप्लोअर करायचं आहे. त्याच्यामध्ये वृंदावन साईड आलं, त्याच्यानंतर राम मंदिर पण मी अजून नाही पाहिलेलं आहे, प्लस ऋषिकेश आहे, त्याच्यानंतर मेघालया तर माझी खूप इच्छा आहे गाईज की मी मेघालयाला जाऊ. सो ट्रॅव्हलिंगचा पण पार्ट केलेला आहे आणि असं पण काही पार्ट आहे जी मी शेअर नाही करणार, बट इट्स ॲडेड हिअर. सो आय एम थिंकिंग की मी हे इकडे प्लेस म्हणजे मी आधीच चॉईस केली होती जागा ह्याच्यासाठी. सो हिअर इट इज. माझं विजन बोर्ड जो मला मोटिवेटेड ठेवेल होपफुली ह्या वर्षामध्ये. सो थँक्यू.